नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक महत्त्वाचा GR निर्गमित झालेला आहे आणि तो म्हणजे शाळांना पुढचा 20% टप्पा अखेर मिळालेला आहे. पण तो कधीपासून मिळणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून सविस्तरपणे पाहणार आहोत. GRच्या प्रत्येक गोष्टींचा उलगडा आजच्या या व्हिडिओमधून आपण करून घेणार आहोत. 20%, 20चं 40, 40चं 60, 60चं 80 आणि 80चं 100 आहे किंवा नाही ते आपण या संपूर्ण व्हिडिओमधून, संपूर्ण GR मधून सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित त्या ठिकाणी मिळवून घ्या. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर बघूया मित्रांनो, नेमका काय आहे हा GR. बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेमध्ये जे काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते, पुढचा टप्पा कधी मिळणार आणि त्याची प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे. राज्यातील जे काही खासगी विनाअनुदानित, अनुदानित शाळा आणि तुकड्या त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने आज म्हणजे 25 ऑगस्ट 2025 रोजी आत्ताच त्या ठिकाणी हा शासन निर्णय निर्गमित केला गेलेला आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, कोणत्या अटी आणि शर्ती आहेत ते आपण पाहणार आहोत. या GRच्या प्रस्तावनेमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील शासन मान्य खासगी शाळांना अनुदान देण्याबाबतचं जे काही धोरण होतं ते निश्चित करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी या GR मधील संदर्भ 2, 3 आणि 4 नुसार हे निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि अनुदानाच्या उक्त धोरणाच्या अनुषंगाने निकषांची पूर्तता करणाऱ्या अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा असतील, कनिष्ठ महाविद्यालयातल्या तुकड्या असतील, अतिरिक्त शाखा असतील आणि या सगळ्यांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना संदर्भ क्रमांक 6 व 7 नुसार 20% अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 6 आणि संदर्भ क्रमांक 7 दिलेला आहे. काय आहे संदर्भ क्रमांक 6? बघा, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 19 सप्टेंबर 2016चा GR. हा काय आहे नेमका? बघा, विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रांमध्ये सुधारणा करून सरसकट 20% प्रमाणे अनुदान देण्याबाबतचा हा GR होता. हाच संदर्भ क्रमांक 6. त्याच्यानंतर संदर्भ क्रमांक 7 म्हटलेला आहे. तो संदर्भ क्रमांक 7 जो आहे तो कायम विनाअनुदान तत्वावरील परवानगी दिलेल्या व दिनांक 1-2 जुलै 2016च्या शासन निर्णयान्वये अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करण्याबाबत हे 2 संदर्भ अत्यंत आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही शासन निर्णय त्या ठिकाणी ते असं विस्तरपणे वाचू शकतात. आणि या शासन निर्णयांना अधीन राहून शासन स्तरावरून अनुदानासाठी पात्र घोषित न झालेल्या जे काही तुकड्या होत्या, शाळा होत्या, त्यांना 20% अनुदान आता मंजूर झालेलं आहे. आणि जे पूर्वी 20% घेत होते त्यांना पुढील वाढीव टप्पा 20%चा घोषित झालेला आहे. आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. शासन निर्णयामध्ये 17 जुलै असं म्हटलेलं आहे की 17 जुलै 2025 रोजीच्या बैठकीमध्ये जे काही झालं त्यानुसार हा पुढचा अनुदानाचा टप्पा, वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्या बाबतीतला हा GR अगोदरच 14 ऑक्टोबर 2024 ला अधिक्रमित करण्यात येत आहे तो GR. आणि राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा आणि तुकड्या त्यावरील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता कोणाकोणाला ही देण्यात येत आहे याच्यामध्ये अ, ब, क, ड याच्यात आपल्याला पूर्णपणे एकदम क्लिअर होईल की कोणाकोणाला हे अनुदान पुढचा 20%, 40%, 60% किंवा अजून काय हे याच्यामधून आपल्याला क्लिअर होणार आहे आणि कोणाकोणाला मिळणार ते पण क्लिअर होणार आहे. सगळ्यात अगोदर पहिली बाब म्हणजे सध्या 20% अनुदान टप्पा घेत असलेल्या शासन मान्य खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित जे काही शाळा होत्या
20% अनुदानाचा वाढीव टप्पा त्यांना निधीसह मंजूर करणे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 6/2/2023 या शासन निर्णयाच्या निकषांची पूर्तता ज्यांनी केलेली होती अशा प्राथमिक शाळा, त्या किती होत्या एकूण अशा प्राथमिक शाळा? 202. माध्यमिक शाळा, या प्राथमिक शाळांवरील तुकड्या 1549 वर्ग किंवा तुकड्या, त्याच्यावरील शिक्षक 2728 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, 272 माध्यमिक शाळा, 1104 वर्ग किंवा तुकड्या, त्याच्यावर 5254 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 1605 1605 उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय, 1530 वर्ग तुकड्या अतिरिक्त शाखा आणि त्यांच्यावर असणारे 7877 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, अशा एकूण 2079 शाळा, 4183 वर्ग किंवा तुकड्या किंवा अतिरिक्त शाखा आणि याच्यावर कार्यरत असणारे 15859 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाच्या 20% टप्प्यावर वेतन अनुदान घेत आहेत. त्यांना शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक 5 आणि 6 मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये जे दाखवलं त्या तरतुदींच्या अधीनतेने 20% अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात येत आहे. आणि हा जो काही वार्षिक अंदाजे ही रक्कम 304 कोटी एवढी त्या ठिकाणी ती होणार आहे. हे झालं जे ऑलरेडी आता 20% घेत होते, जे ऑलरेडी आता 40% घेत होते आणि जे 20% घेत होते त्यांच्या बाबतीत हा 340 कोटी रुपये. आता ब मध्ये कोण येतं की सध्या 40% टप्पा अनुदान घेत असलेल्या शासन मान्य खासगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा. अ मध्ये पाहिलं आपण जे 20% घेत होते त्यांना 40%. आता ब मध्ये पाहतो आहोत आपण जे 40% घेत आहेत त्यांना 60%. या शासन निर्णया अन्वये या 6/2/23 निकषां या शासन निर्णयाची निकषांची पूर्तता करत असलेल्या 212 प्राथमिक शाळा, त्यांच्यावरचे 738 वर्ग किंवा तुकड्या, त्यांच्यावरचे त्यावरील 2038 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 224 माध्यमिक शाळा, 310 वर्ग किंवा तुकड्या आणि त्याच्यावरचे 2866 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 1435 ज्युनियर कॉलेजेस, त्यांच्यावरचे 1513 वर्ग किंवा तुकड्या किंवा अतिरिक्त शाखा आणि त्याच्यावर असलेले 9055 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, अशी एकूण 1871 शाळा, 2561 वर्ग किंवा तुकड्या आणि त्याच्यावर कार्यरत असलेले 13959 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे 40% टप्पावर होते. त्यांना आता पुढचा 20% म्हणजे 60% यांना आता अनुदान मिळणार आहे. त्यांचा वार्षिक अंदाजे खर्च 276.52 कोटी इतका आहे. आता क मध्ये कोण येतात की जे आता 60% टप्पा अनुदान घेत आहेत असे जे काही शासन मान्य खासगी अंशतः अनुदानित शाळांवरचे जे काही कर्मचारी आहेत ते त्यांना पुढचा 20% म्हणजे 60% जे घेत आहेत त्यांना आता हा 80%. या 6/2/23 यांच्या शासन निर्णयाच्या निकषांची पूर्तता करीत असलेल्या 406 प्राथमिक शाळा, त्याच्यावरचे 1226 वर्ग किंवा तुकड्या, त्यावरील 3836 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 1488 माध्यमिक शाळा, त्यांच्यावरचे 966 वर्ग किंवा तुकड्या, त्यांच्यावर कार्यरत असणारे 15908 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, असे एकूण 1894 शाळा, 2192 वर्ग किंवा तुकड्या आणि त्यावर कार्यरत असलेले 19744 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जो 60% टप्पा मिळत होता तो आता पुढचा 80% टप्पा यांना मिळणार आहे आणि तो 341.58 कोटी वार्षिक अंदाजित खर्च याचा आहे. आता ड मध्ये कोण येत आहे? ड मध्ये 11/11/2022 नंतर प्राप्त झालेले जे काही प्रस्ताव आहेत त्याच्यामध्ये जे काही मूल्यांकन झालं आणि मूल्यांकनामध्ये पात्र ठरलेले जे आहेत शासन स्तरावरील जे अघोषित होते अशा प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदान आता सुरू होत आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय प्राथमिक शाळा पात्र शाळा 81 आहेत, त्यांच्यावरच्या तुकड्या 505, त्यांच्यावरती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 890, माध्यमिक 81 शाळा, तुकड्या शाखा 115, 1083 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ज्युनियर कॉलेज 69, त्यांच्यावरच्या तुकड्या 75 आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 741, असे 2714 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि यांच्यावरचा खर्च 20% सुरुवातीला प्रथमतः अनुदान यांना दिलं जात आहे म्हणून यांचा 48.32 कोटी एवढा खर्च यांचा वार्षिक आहे. तर हे सगळे ज्यांना नव्याने 20% मिळतं आहे जे आपण ड मध्ये पाहिलं
ज्यांना 20चं 40 झालेलं आहे, 40चं 60 झालेलं आहे आणि 60चं 80 झालेलं आहे, असे सगळे 52,272 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे व्यतिरिक्त इतर कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास सदर अनुदान देय राहणार नाही, असं स्पष्टपणे याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि वरील प्रमाणे अनुदानासाठी पात्र ठरणारे हे सगळे शिक्षक 52,276 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मात्र अत्यंत महत्वाचं 1 ऑगस्ट 2025 पासून अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात येत आहे. म्हणजे मागचा कुठलाही फरक यांना मिळणार नाही, अशा या 2 ओळींचा स्पष्टपणे अर्थ याच्यामध्ये दिसतो आहे. या व्यतिरिक्त दुसरं कोणालाही अनुदान अनुज्ञेय असणार नाही असं म्हटलेलं आहे. ज्या पात्र शाळा ठरल्या नाहीत, ज्या निकषामध्ये बसल्या नाहीत, त्यांना अनुदान देय ठरणार नाही असं तिथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि आता अत्यंत महत्वाची गोष्ट बघा पुढे, की आता अ, ब, क, ड यांच्यामध्ये काय अटी आहेत. प्रत्यक्ष अनुदान देण्यासाठी अटी आणि या शर्तींना अधीन राहावं लागेल. त्याच्यामध्ये 24-25 ची संच मान्यता ही होईल आणि या संच मान्यतेमध्ये या निकषानुसार ती होईल. त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा काय आहे, की आधार क्रमांकाची पडताळणी झालेले विद्यार्थीच फक्त धरले जातील. आणि म्हणून आधार क्रमांकाची पडताळणी जर झालेली नसेल त्या विद्यार्थ्यांची आणि त्याच्यामध्ये जर समजा शिक्षक कमी झालेत तर त्यांना अनुदान मिळणार नाही असं स्पष्ट इथं होतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी जी आहे ते शिक्षण संचालक जे आहेत ते जतन करून ठेवतील. 2024-25 वर्षाची संच मान्यता आधार क्रमांक पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारेच होणार आहे. आणि म्हणून यांच्या पदांमध्ये जर वाढ झाली, समजा विद्यार्थी संख्या वाढली असेल, पदांमध्ये वाढ झाली, तर ती वाढ धरण्यात वाढीव जे पद येतील ते धरण्यात येणार नाहीत. म्हटलं जर घट झाली तर तेवढे पद वजा होतील. आणि म्हणून आता संच मान्यतेवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची फेरपडताळणी सुद्धा आता सुरू होणार आहे. सदर शाळांमधील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्यात येत असल्याची खात्री करावी. म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी थंब जे काही मशीन असतं शाळांमध्ये ते अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचं हा डिजिटल रेकॉर्ड मागच्या 3 महिन्यांचा असणं अनिवार्य आहे. या तरतुदीचं पालन करणाऱ्या शाळा आणि तुकड्यांनाच मात्र हे अनुदान मिळणार आहे. मग ते 20% असो, 40 असो, 60 असो, 80 असो. दुसरी गोष्ट, ज्यांना नव्याने 2ड मध्ये आपण पाहिलं शेवटचं, की ज्यांना नव्यानेच 20% अनुदान मिळतं आहे त्यांच्यासाठी पण आहे हे. त्यांच्यासाठी सुद्धा बायोमेट्रिक आहे विद्यार्थ्यांसाठी आणि शाळा व तुकड्यांकरिता आहे. तर त्यांना मात्र ही अट पूर्ण करण्यासाठी पुढचे 6 महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे असं इथं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांना या अटींचं पालन न करणाऱ्या शाळांचं वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार आयुक्त यांना मात्र देण्यात आलेले आहेत. डोंगराळ भागासाठी पटसंख्या 20 असावी कमीत कमी. इतरांना तो भाग वगळता किमान पटसंख्या जी आहे ती 30 असावी. 13 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार ती विचारात घेण्यात यावी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आरक्षण धोरणाचं पालन त्या ठिकाणी केलेलं असलं पाहिजे. जे पालन करणार नाहीत त्यांना शाळांना अनुदान मिळणार नाही. शाळेमधील सर्व शिक्षकांचे आधार कार्ड सह वैयक्तिक मान्यतेचे आदेश सरळ प्रणालीत भरणं आवश्यक आहे. जे आपण आता काम करतो आहोत, ज्याचं सगळ्या कागदपत्रांचं डिजिटलायझेशन सुरू आहे शालार्थमध्ये, तर ते करणं गरजेचं आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पद आणि शाळा ज्यावेळी 100% अनुदानावर येतील त्यावेळी विहित नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या निवृत्ती वेतन योजनेतील अटी आणि शर्तीनुसार जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यावेळेस अनुज्ञेय असलेल्या निवृत्ती वेतन योजनेस पात्र ठरतील. ज्यावेळेस त्यांची शाळा 100% असेल आणि त्यावेळेस निवृत्ती वेतनाचं जे धोरण असेल, जी योजना असेल, त्या योजनेमध्ये त्या ठिकाणी यांना समाविष्ट व्हावं लागेल असं इथं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि जर समजा सदरू शाळेमध्ये सध्या रिक्त असलेल्या भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांवरील शिक्षक भरती सेवा प्रवेश हे सगळे प्रचलित नियमानुसार होणार आहे. म्हणजे पवित्र पोर्टल च्या माध्यमातूनच होणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी विविध टप्प्यांवर असलेल्या या शाळा जर समजा भविष्यामध्ये तुकड्यांमधील पद कमी झालीत तर पद कमी झाल्यानंतर जर समजा निकष पूर्ण करत नसतील, पद कमी होत असतील, तर शाळा बंद करणं, कपात करणं, अनुदान थांबवणं या सगळ्यांचे अधिकार शिक्षण संचालक यांना देण्यात आलेले आहेत.
त्याच्यानंतर आपण जे काही अ ब क पाहिलं, अनुदानावरील शाळा तुकड्या त्याच्यावरील कार्यरत शिक्षक या सगळ्यांना अधीनतेने तपासण्यात यावी आणि मग अनुदान पात्रता निश्चित करण्यात यावी. म्हणजे या गोष्टीला अजून काही दिवस लागतील हे निवडं निश्चित, हे या ठिकाणी दिसत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता योग्य असल्याचे मूळ कागदपत्र जावक नोंद वही पडताळून खात्री करण्यात यावी. ते पण त्या ठिकाणी खात्री आता होतेच आहे, अजून खात्री करण्यात येईल. काही ठिकाणी बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे शाळा मान्यता शिक्षक मान्यता या उघडकीस येत आहेत आणि म्हणून हा भाग सुद्धा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. आणि हे सगळं चौकशी वगैरे किंवा पडताळणी ही आता होणारच आहे. आणि म्हणून अजून शेवटचा एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी दिसतोय की अनुदानाचा वाढीव टप्पा देय होत असलेल्या शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदसंख्येमध्ये कोणत्याही स्वरूपात वाढ अपेक्षित नाही. ज्या शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या 20%, 40%, 60% टप्प्यावर सध्या वेतन घेत आहेत, त्याच शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या पदांना अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय असेल. एखादं पद वाढलं विद्यार्थी संख्येच्या मुळे तर त्यांना हे देण्यात येणार नाही हा टप्पा किंवा जे काही असेल ते अनुदान वेतन. अनुदानाच्या टप्प्यावर असलेल्या शाळा तुकड्यांवर कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव वाढ होत असली तरी अनुदानाचा टप्पा केवळ ज्या पदांना अनुदान याच्या पूर्वी दिलं गेलं आहे त्यांनाच राहील, असं इथं अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आपल्याला दिसतं आहे. त्याच्यानंतर या सगळ्या बाबींची तपासणी करण्यात यावी वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे दिलेल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयाची काय जबाबदारी असणार आहे ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण या ठिकाणी बारकाईने वाचू शकतात हा संपूर्ण GR. अगदी बारीक बारीक गोष्टी दिलेल्या आहेत आणि अत्यंत महत्वाचं जे आहे ते आपण पाहणारच आहोत. बघा, शासनाचा स्वेच्छाधिकार या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय. शाळा अनुदानास पात्र झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त होत नाही. अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना मंजूर अनुदान करणं हा शासनाचा स्वेच्छाधिकार असून निधीच्या उपलब्धतेनुसार शासन निकषपात्र शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेईल. सदर अनुदान हे भूतलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही. राज्याची आर्थिक स्थिती, वेळोवेळी उपलब्ध होणारी आर्थिक संसाधने, राज्याच्या गरजा, त्यांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन शासन अनुदानाच्या सूत्रात बदल करील व ज्या शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे त्या शाळांना जेव्हा अनुदान मंजूर करावायचे असेल त्यावेळचे अनुदान सूत्र त्यांना लागू राहील. या बाबीवरून त्या ठिकाणी असं लक्षात येतं की पुढचं अनुदान आपल्याला केव्हा मिळेल हे मात्र आज आपण सांगू शकत नाही. तो शासनाचा स्वेच्छाधिकार आहे असं या GR मध्ये म्हटलेलं आहे. तर ही बाब महत्वाची आहे. त्याच्यामुळे पुढचा टप्पा हा आपल्याला केव्हा प्राप्त होईल आज आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. तर लवकरच त्या ठिकाणी पुढचा टप्पाही आपल्याला सगळ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळो अशी आपण गणपतीला प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.